आमच्यासाठी ही खूप नशिबाची बाब आहे. सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. पाटील सर, ज्यांनी नुकतंच मानसिक आरोग्याच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं, ते आदरणीय डॉक्टर राजू पवार सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय सोनवणे दादा, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या कार्यक्रमाचे कन्व्हेनियर मानसशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय बचुटे सर, आणि या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणावरून जॉईन झालेले सर्व प्राध्यापक, सहकारी बंधू आणि भगिनी, आणि माझ्या आवडते विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपणास जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य हे निरोगी आरोग्याचे जावो, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद ओथंबून वाहो, अशा मी सर्वप्रथम आपणा सर्वांना मंगल कामना करतो. माझ्या अगोदर जे राजू पवार सरांनी जे मनोगत व्यक्त केलं, विचार व्यक्त केले, खऱ्या अर्थाने माझं काम खूपच सोपं करून टाकलं सरांनी. सरांनी सांगितलं की मी मानसशास्त्राचा प्राध्यापक नाहीये, परंतु मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की मानसशास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे, अनुभवावरती आधारलेलं शास्त्र आहे. त्याला इम्पेरिकल सायन्स असं म्हटलं जातं सायकोलॉजीमध्ये. इम्पेरिकल सायन्स म्हणजे काय? तर जोही माणूस या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला आहे आणि मृत्यूपर्यंतचा जो काही प्रवास करणार आहे, त्याला आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यावेच लागतात. त्याला आपलं बालपण जगावं लागतं, त्याला आपलं जे काही कुमारी अवस्था आहे, कुमार अवस्था आहे, ती कुमार अवस्था जगावं लागतं. त्या कुमार अवस्थेमधलं जे काही वय आहे, त्याच्यामधलं जे काही अनुभव आहेत, ते अनुभव माणूस घेतो. पुढे तारुण्यावस्थेमध्ये येतो, लग्न करतोय, त्यानंतर व्यवसाय शोधतोय, शिक्षण घेतोय, असंख्य गोष्टीचे माणूस अनुभव घेतो. आणि मानसशास्त्र दुसरं तिसरं काही नाही, रॉकेट सायन्स नाही. मानसशास्त्र तुमच्या आमच्या जीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, तुमच्या आमच्या अनुभवाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. सगळे लोक आजारी पडतात, सगळे जे मानसशास्त्र, ज्यांचा विषय मानसशास्त्र आहे ते पण आजारी पडतात, ज्यांचा मानसशास्त्र नाही आहे ते पण आजारी पडतात, जे लोक रुग्णांवरती उपचार करतात ते सुद्धा आजारी पडतात, ज्यांना आपण डॉक्टर म्हणतो ते स्वतः आजारी पडतात. तर जो जन्माला आलेला माणूस आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण हे अनुभव घेत असताना ते अनुभव जर का आपल्याला सहज सोप्या पद्धतीने आनंदाने जर आपल्याला घेता जर आलं, हे जे जगणं आहे, हे जे जीवन आहे, हे जीवन बाल्यावस्थेतलं असो, तारुण्यावस्थेतलं असो, व्यावसायिक जीवनामधलं असो, कौटुंबिक जीवनामधलं असो, पालकत्वाचं असो की कोणत्याही प्रकारचं, तुम्ही एखाद्या कॉलेजचे प्राचार्य आहात, प्राध्यापक आहात, विद्यार्थी आहात, शिक्षक आहात, गृहिणी आहात, जे कोणी असाल ते आयुष्यातनी आपल्या वाट्याला या स्थितीला जे काही भूमिका आपण पार पाडत असाल, तर त्या भूमिकेमध्ये माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडतो आणि त्या भूमिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव माणसांना येतात. पण हे अनुभव दुःखदायक बनण्यापेक्षा ते आनंददायक कसे बनतील याचा अभ्यास मानसशास्त्र करते. आपलं शिक्षण हे आनंददायक कसं होईल, माझा अभ्यास आनंदाने कसा मला करता येईल, माझं वैवाहिक जीवन, ज्या पत्नीसोबत मी राहतो, ज्या मुलांसोबत मी राहतो, माझ्या घरामध्ये आनंद कसा खेळेल, माझं जे काही स्वतःचं जे शारीरिक आरोग्य आहे ते शारीरिक आरोग्य मी कसं अबाधित ठेवेल, कसं निरोगी ठेवेल, आणि माझं मानसिक आरोग्य देखील कसं निरोगी ठेवेल, या संदर्भातला अभ्यास मानसशास्त्र करताना आपल्याला दिसते. तर मी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हे करणार आहे. माझं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन मी करणार आहे. कृपया मला प्रेझेंटेशनची संधी द्यावी असं मी आपणास विनंती करतो.
तर हे जे अनुभवाचं शास्त्र आहे, ज्यांनी मानसशास्त्र विषय घेतला ते पण त्याच्यावरती हक्काने बोलू शकतात, आणि ज्यांनी मानसशास्त्र विषय घेतला नाही पण त्यांनी जीवनातले वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले, ताणतणाव अनुभवला, संघर्ष काय ते संघर्ष अनुभवला, प्रगती काय ते प्रगती अनुभवली, आनंद काय तो आनंद अनुभवला, जीवनातला आनंद काय, पैसे कमवण्यातला आनंद काय, वैवाहिक जीवनातला आनंद काय, बाप बनण्याचा आई बनण्याचा आनंद काय. तर वेगवेगळ्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंद घेतलेलाच आहे. त्याच्यामुळे मानसशास्त्र असा काही विषय नाही की ज्यांनी मानसशास्त्र शिकलं आणि जे मानसशास्त्र शिकवतात त्यांनी त्याच्यावरती बोलायला पाहिजे असं अजिबात नाही. कारण की तो अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यावरती कोणीही बोलू शकते. ज्या ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात अनुभव आलेले आहे ते अनुभव शेअर करणे म्हणजेच मानसशास्त्राचा एक भाग आहे. असो, स्क्रीन शेअरची परवानगी भेटेल का? तुम्ही पोस्ट झालेला आहात, तुम्हाला येतं करायला. ओके. सर होस्ट डिसेबल म्हणतो, पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग डिसेबल म्हणतोय. काय विदाउट पीपीटी केलं तर चालेल, हरकत नाही आहे ना. त्याच्यामध्ये आपला वेळ नको जायला जास्त. झाले ना? हा, ओके ओके. सगळ्यांना माझी पीपीटी दिसतंय? हा, दिसतंय. कोणीतरी हो सर. बघा मित्रांनो, माझा जो काही विषय आहे, माझा विषय आहे समृद्ध आरोग्य समृद्ध जीवन. समृद्ध या शब्दाचाच अर्थ आहे श्रीमंती. आपण श्रीमंती फक्त पैशाने मोजण्याचा विचार करतो. ज्या माणसाकडे महागडी गाडी आहे, BMW आहे, किंवा आणखी महागड्या कंपनीच्या गाड्या आहेत, अशाच लोकांना आपण श्रीमंत म्हणणार का? ज्याच्याकडे खूप मोठा बंगला आहे अशाच लोकांना आपण श्रीमंत म्हणणार का? खऱ्या अर्थानं ज्या माणसाकडे ऑडी सारखी गाडी आहे, BMW सारखी गाडी आहे, मोठा बंगला आहे, तर तेही लोक आपल्याला दुःखामध्ये जीवन जगताना आपल्याला दिसतात. ज्यांच्याकडे पद आहे, पैसा आहे, पत्नी आहे, मुलं आहे, संपत्ती आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, तरी देखील त्यांना आपल्या जीवनामध्ये शांती लाभत नाही, त्यांना आपल्या जीवनामध्ये समाधान लाभत नाही. त्यांचा आपल्या सहकार्यासोबत, आपल्या ऑफिसच्या लोकांसोबत, आपल्या घरामध्ये मुलांसोबत, बायकोसोबत सुसंवाद नसतो. आपल्या कॉलनीतल्या, आपल्या गावातल्या, गल्लीतल्या लोकांसोबत सुसंवाद नसतो. अशा लोकांना श्रीमंत म्हणायचं का? अशा लोकांना श्रीमंत म्हणायचं ज्याचं आपल्या भावासोबत पण जमते, आपल्या पत्नीसोबत पण जमते, मुलांसोबत पण जमते, आपल्या मित्रांसोबत पण जमते, कॉलेजमध्ये किंवा जे काही आपले स्टाफ मधले जे काही सहकारी आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत आपले प्रेमाचे नाते आहेत, आनंदाचे नाते आहेत. अशा लोकांना श्रीमंत म्हणायचं. तर ज्यावेळेस आपण आरोग्याचा विचार करतो तर सगळ्यात मोठी जर संपत्ती कुठली असेल मित्रांनो, तर सगळ्यात मोठी संपत्ती आहे की ज्या माणसाकडे आज आरोग्य आहे, ज्या माणसाकडे आज मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे आणि सामाजिक आरोग्य आहे. जागतिक आरोग्य संघटना, ज्याला आपण WHO म्हणतो, या पेंडेमिकच्या काळामध्ये WHO ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे. बघा, पैशाने श्रीमंत असायलाच पाहिजेत माणूस, की पैशाच्या श्रीमंतीच्या विरुद्ध नाहीये. संपत्ती असायलाच पाहिजेत. माणसाने वेगवेगळ्या पदावरती जाण्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे, पैसा मिळवलाच पाहिजे. तोच तर आपल्या जीवनातला पुरुषार्थ आहे. आपण एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलो, तो आपला गुन्हा नाही, ते आपल्या हातात नाही. पण जर आपण गरीब म्हणून जर मरणार जर असू, तर मला असं वाटतं त्या गरिबीत आलेला मृत्यू हा फार मोठा गुन्हा होऊ शकतो असं बाबासाहेब म्हणतात. माणसाचा जो काही जन्म आलेला, आपण जन्माला आलेला माणूस म्हणून, तर आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे. गरिबीतून आपण श्रीमंत बनण्यासाठी जन्माला आलेलो आहे. खालच्या पदावरून आपण वरच्या पदावरती जाण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे. ज्या माणसाला कुठल्याही प्रकारची ओळख नाही त्या माणसाने
एक प्राध्यापक म्हणून ओळख निर्माण करणं, डॉक्टर म्हणून ओळख निर्माण करणं, राजकारणी म्हणून ओळख निर्माण करणे, हेच तर आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक आहे. त्याच्यासाठी तर आपला जन्म आहे. आणि तो जन्म जर आपल्याला सार्थकी लावायचा असेल ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून, तर पद, पैसा, प्रतिष्ठा, आपला संसार, संपत्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपण मिळवल्याच पाहिजे. परंतु ह्या मिळवताना आपलं स्वतःचं आरोग्य देखील आपण निरोगी ठेवू शकलो पाहिजे. आणि आपण ज्या लोकांसोबत काम करतो, ज्या लोकांसोबत आपण आपल्या घरामध्ये राहतो, ज्या लोकांसोबत आपण आपल्या समाजामध्ये राहतो, आपल्या ऑफिसमध्ये राहतो, त्या लोकांसोबतच आपण भांडण करत असेल, झगडे करत असेल, संताप करत असेल, द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, नातेसंबंध आपण बिघडवत असेल, तर असं पद, असा पैसा आपलं आरोग्य खराब करून टाकताना आपल्याला दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं की पैशाची श्रीमंती हवीच, पद असायलाच हवं, घरामध्ये संपत्ती असायलाच हवी, परंतु त्यासोबत आरोग्याची जी संपत्ती आहे, जी शाश्वत संपत्ती आहे, ज्ञानाची जी संपत्ती आहे, जी शाश्वत आहे, जी तुमच्याकडनं कोणी चोरून घेऊ शकत नाही. पैसे चोरून घेऊ शकतात, शेती शेजारी लुबाडून घेऊ शकते, तुमच्या दारातली गाडी लोक चोरून नेऊ शकतात, तुमच्या बंगल्यामध्ये चोरी होऊ शकते, परंतु तुमचं जे काही आरोग्य आहे, ते मानसिक आरोग्य असेल, सामाजिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल, ते कोणीही राहून घेऊ शकत नाही. आणि म्हणून संपत्ती कमवलीच पाहिजेत, पैशासोबतच आपलं जे आरोग्य आहे ते आरोग्य देखील आपण कमवलं पाहिजे. शारीरिक आरोग्य आपण कमवलं पाहिजे, त्यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे. मानसिक आरोग्य आपण कमवलं पाहिजे, त्यासाठी मानसिक आरोग्य नेमकं काय, ते कशा पद्धतीने जगायचं ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण श्रीमंत झालोच पाहिजे, पण त्या श्रीमंतीसोबत आपल्याला आरोग्याची जी काही श्रीमंती आहे, त्या आरोग्याची श्रीमंती देखील आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण या जीवनाचा जो आनंद आहे, तो आनंद खऱ्या अर्थाने आपण घेऊ शकतो. आणखी आपलं जीवन आनंदमय बनू शकतो, आरोग्यमय आपण बनू शकतो. बघा, सगळ्या लोकांना जर आपण विचारलं कोणाला की तुम्हाला जीवनात काय हवं आहे, तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे, तुम्ही कशासाठी जन्माला आलेला, तुम्ही 100 वर्षाचं आयुष्य, 80 वर्षाचं आयुष्य, 60 वर्षाचं आयुष्य तुम्ही कशासाठी व्यतीत करणार आहात, कशामध्ये घालवणार आहात आपण आयुष्य. तर कोणी सांगेल मला अमाप पैसा प्राप्त करायचा आहे, कोणी सांगेल मला खूप नावलौकिक प्राप्त करायचा आहे, मला प्रतिष्ठा प्राप्त करायची आहे, मला राजकारणामध्ये सक्सेस व्हायचं आहे, मला समाजकारणामध्ये सक्सेस व्हायचं आहे, मला व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचं आहे. बरोबर आहे. म्हणजेच ज्या ज्या लोकांचे हेतू जर आपण बघितले, जीवन जगण्याचे उद्दिष्ट जर आपण बघितले, तर प्रत्येकाचं जीवन उद्दिष्ट हे वेगवेगळं आहे. परंतु कोणाला जरी पैसा कमवायचा असेल, कोणाला जरी संपत्ती मिळवायची असेल, कोणाला प्रतिष्ठा मिळवायची असेल, कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल, कोणाला पद मिळवायचं असेल, त्या सगळ्या उद्दिष्टांच्या पाठीमागे एकच समान उद्दिष्ट बघायला भेटते, आणि ते समान उद्दिष्ट म्हणजे आनंद. तो आनंद कोणाला पैशातून प्राप्त होतो, तो आनंद कोणाला प्रसिद्धीच्या माध्यमातून प्राप्त होतो, तो आनंद कोणाला राजकारणात सक्सेस होऊन प्राप्त होतो, तर तो आनंद कोणाला अमाप संपत्ती प्राप्त करून प्राप्त होतो. प्रत्येक माणसाचे जगण्याचे ध्येय वेगवेगळी आहे, पण सगळ्या लोकांचा जगण्याचा धागा समान आहे. आणि तो समान धागा म्हणजे काय, तर प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आनंद हवा आहे. मग तो कोणाला पैशातून प्राप्त होत असेल, कोणाला संपत्तीतून प्राप्त होत असेल, कोणाला प्रसिद्धीच्या माध्यमातून प्राप्त होत असेल, तर कोणाला समाजकार्य करण्याच्या माध्यमातून प्राप्त होत असेल. माणूस आहे, प्रत्येक माणसाचं आनंदाचं क्षेत्र हे वेगवेगळं आहे. एखाद्या शिक्षकाला व्याख्यान देण्याच्या माध्यमातून आनंद प्राप्त होत असेल, जे राजू सरांनी आता प्राप्त केलाय. एखाद्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून त्याला आनंद प्राप्त करता येत असेल, ज्ञान प्राप्त करण्यात त्याला आनंद वाटत असेल, तर प्रत्येक माणसाच्या आनंदाचा जो काही स्रोत आहे, तो स्रोत वेगवेगळा आहे. मुळात माणसाचा जन्मच, आनंद हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आनंद हा माणसाचा ह्युमन राईट्स आहे.
निसर्गाने दिलेला तो अधिकार आहे. जोही माणूस या पृथ्वी तलावरती जन्माला येईल तो माणूस आनंदाने जगण्यासाठी जन्माला येतो. या जीवनाचा आनंद ज्यावेळेस आपण नोकरी प्राप्त करतो, पैसे मिळवतो, नोकरीच्या माध्यमातून आनंदच भेटते. ज्यावेळेस आपण एखादं पद प्राप्त करतो, खूप अभ्यास करतो, एखादं एमपीएससी युपीएससीचं पद आपण प्राप्त करतो, आनंद प्राप्त करतो. जेव्हा एखाद्या माणसाची, एखाद्या नोकरदाराची दुसऱ्या पदावरती बढती होते, किती आनंद होतो, पेढे वाटत सुटतो. ज्यावेळेस लग्न होते, लग्नाला कितीतरी लोकांना बोलावतो, आनंदाने एकमेकाच्या घरी पत्रिका वाटत जातो, त्याला आनंद प्राप्त करायचा आहे, आनंदासाठीच तर आपण सगळं करतो. पण तरी देखील हा आनंद प्रत्येकाच्या वाटाला येतो का? तर याचं दुर्दैवाने उत्तर सांगावं लागेल. फार कमी लोकांच्या वाट्याला आनंद येताना आपल्याला दिसतो. काही लोकांच्या दृष्टीने हे जे काही सुख आहे, हे जे काही आनंद आहे, हे जे काही समाधान आहे, हे समाधान नुसतं स्वप्न ठरताना आपल्याला दिसते. का बरं हे स्वप्न ठरते? काय कारण आहेत त्याला? तर माणूसच स्वतः कारण आहे. काय कारण आहे माणसाचं आनंदभंग होण्याची? तर माणसाच्या मनाच्या विरुद्ध कुठली गोष्ट झाली रे झाली. मला 80% मार्क्स पाडायचे होते, पाडता नाही आले. मी माझ्या स्वतःवरती संताप करतो. माझे वडील माझ्या मनाच्या विरुद्ध वागतात, तर वडिलांसोबत आपण झगडा करतो. आईने थोडंसं आपल्या मनाच्या विरुद्ध एखादा पदार्थ केला, थोडंसं तिखट जास्त टाकलं, मीठ थोडंसं जास्त झालं की लगेच ताट आपण भिरकावून देतो, लात मारतो ताटाला आणि आईला शिव्या देतो. ज्या बायकोच्या केसांवरती नवरा खूप प्रेम करते, त्या बायकोचं जर का केस भाजीमध्ये जर सापडलं तर नवऱ्याची तळपायातली आग मस्तकामध्ये जाते. बायकोचा बाप, बायकोची आई काढल्या जाते, बायकोचा भाऊ काढला जातो. तुला बायकोच्या आईने काय शिकवलं असं म्हटलं जातं. काही आनंदाने जगणं झालं. तर जेव्हा जेव्हा आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा माणूस संताप करतो, चिडचिड करतो. जेव्हा आपण चिडचिड करतो तर आपल्या जीवनातला आनंद निश्चित कमी झाला समजायचा. आपण का बरं चिडचिड करतो? तर आपण आनंदाने जगत नाही आहे. आपलं मानसिक आरोग्य खालावलं. मानसिक आरोग्य खालावणं म्हणजे वेडा होणे नाही मित्रांनो, लक्षात घ्या. ती फार पुढची स्टेज झाली. नैराश्य येणं ती फार पुढची स्टेज झाली. आत्महत्या करायचं विचार डोक्यात येणं ती फार पुढची स्टेज झाली. म्हणून मानसिक आरोग्य निरामय म्हणजे काय? तर मी माझा आत्ताचा क्षण, आजचा दिवस आनंदाने घालवत आहोत का? आनंदाने जगत आहे का? हे खऱ्या अर्थाने मानसिक आरोग्य. मी जे काही माझ्या हातात काम घेतलेलं आहे ते काम मी आनंदाने करतो आहे का? जर मी अभ्यास करत असेल तर तो अभ्यास करण्यामध्ये मला मजा येत आहे का? जर मी व्यायाम करत असेल तर व्यायाम करण्यामध्ये मला मजा येत का? का डॉक्टरने सांगितलं म्हणून डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला फिरावं लागेल सर, तुम्हाला व्यायाम करावा लागेल, नाहीतर मग तुम्हाला अटॅक येण्याची शक्यता आहे. त्या भीतीपोटी आपण व्यायाम करणार का? त्या भीतीपोटी व्यायाम करणार नाही मित्रांनो. जीवन घाबरून जगायचं नाही, लक्षात घ्या. जीवनाला कधी घाबरायचं नाही. मग ते आजारपण असो तुमच्या जीवनामधलं, आपल्या जीवनातलं एखादं अपयश असेल, प्रेमभंग झाला असेल, एखाद्या माणसाला नोकरीमध्ये बढती भेटत नसेल म्हणून चिडचिड करायचं का? नाही. म्हणून संताप करायचा का? नाही. कुणी एखादा व्यक्ती दुसऱ्या जातीचा आहे, दुसऱ्या धर्माचा आहे, आपल्या विचारापेक्षा थोडा वेगळा आहे म्हणून त्याच्याशी वेगळ्यापणाने वागायचं का? भेदभाव करायचा का? हे पण मानसिक आरोग्याच्या विरुद्ध आहे. माणूस कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही रंगाचा असो, स्त्री असो की पुरुष असो, भारतीय असो की अमेरिकन असो, कुठल्या का देशाचा असे ना, कुठल्या का रंगाचा असे ना, कुठल्या का लिंगाचा असू दे, पण त्या माणसासोबत आपल्याला माणूस म्हणून संवाद साधता आला पाहिजे. त्या माणसासोबत आपल्याला गप्पा करता आल्या पाहिजेत. त्याच्यासोबत आपल्याला ओळख निर्माण करता आली पाहिजे. त्याला आपलंसं करता आलं पाहिजे, त्याला जोडता आलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. माणसाला टाळून आपण प्रगती नाही करू शकत. जीवनामध्ये कोणता माणूस, कोणता मित्र, कोणती मैत्रीण, कोणता शिक्षक, आई वडील, भाऊ, काका, मामा, मावशी, कधी कोण आपल्या कामी पडेल सांगू नाही शकत. म्हणून सगळ्यात महत्वाचा जर सपोर्ट असेल तर आपल्या घरातून सपोर्ट भेटला पाहिजे. आणि तो सपोर्ट केव्हा भेटेल? फॅमिलीचा, जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आनंदाने राहत असू, जेव्हा आपण आपल्या आईवडिलांना समजून घेत असू, जेव्हा आपण आपल्या भावाला, बहिणीला, आजीला, आजोबांना
समजून घेत असू, आपल्या मनातल्या गोष्टी, जसं पवार सरांनी सांगितलं की मला काय प्राप्त करायचं आहे, त्यांना आपण शेअर करत असू, त्यांच्याशी आपण व्यक्त होत असू, तर संताप करून आपण कदाचित एखादी गोष्ट प्राप्तही करू शकू. परंतु ज्या व्यक्तीसोबत आपण संताप करतो, तर आयुष्यभरात त्या व्यक्तीला आपण आपलंसं नाही करू शकत. एखाद्या व्यक्तीला आपण फसवून आपण काही क्षणाचा आनंद साजरा करू शकू, की एखाद्या व्यक्तीचे 10,000 रुपये घेतले, दिलेच नाही, परत बुडवले. 10,000 बुडवल्याचा आनंद होईल आपल्याला काही क्षण, काही दिवस. पण जेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्याला भेटेल, त्या व्यक्तीला आपल्याला टाळावं लागेल. ती व्यक्ती समोरून येताना दिसली की आपल्याला रस्ता बदलावा लागेल. ती व्यक्ती आपल्या समोरून दिसली की आपल्याला खालीमान घालावं लागेल. काही मानसिक आरोग्य झालं नाही. मानसिक आरोग्याने जगणं म्हणजे काय, तर नीतिमत्तापूर्ण जीवन जगणे. कोणाचे पैसे घेतले असतील तर वेळेवरती परत करणे, विश्वास संपादन करणे, आपल्या आईवडिलांचा विश्वास संपादन करणे, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचा विश्वास संपादन करणे, ज्यांच्याशी आपण मित्र आहेत, जे आपल्या सुखदुःखात धावून येतात, जे आपल्या पाठीमागे उभे राहतात आपल्या संकट काळामध्ये, त्या मित्राचा विश्वास संपादन करणे, त्या मैत्रिणींचा विश्वास संपादन करणे, ज्यांनी आपल्यावरती जीवापाड प्रेम केलं, ज्या लोकांनी आपल्यावर जीवापाड प्रेम केलं, त्या लोकांच्या अपेक्षा, त्यांचा विश्वास संपादन करणे, हेच तर मानसिक आरोग्य आहे. मानसिक आरोग्याची पहिली पायरी आहे मित्रांनो. आणि जीवन आनंद जगणे, जीवनाला आनंदाने बनवायची, जीवनाला आनंददायक बनवण्याची ही खरी पायरी आहे. पण आपण ज्या मित्रासोबत मैत्री करतो, आपण त्यांनाच फसवतो. आपण ज्या आईवडिलांच्या सोबत, ज्या आईवडिलांच्या बळावरती आपण सगळ्या गोष्टी करण्याचा जीवनात उडण्याचा स्वप्न पाहतो, जीवन साकार करण्याचं स्वप्न पाहतो, आपण त्या आईवडिलांनाच कधी कधी तुम्हाला काय समजते, तुम्ही काय कमावलंय, तुम्हाला काय येतंय, अशा गोष्टी देतो. काय याच्यातून आनंद वाढणार आहे, याच्यातून समाधान वाढणार आहे, याच्यातून सुख वाढणार आहे? नाही. तर घर कसं, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. नुसतं नातं नाही पाहिजेत मित्रांनो, त्या नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा असला पाहिजे. खऱ्या अर्थाने ते जगण्याचं रहस्य आहे. ज्या माणसाला हे जगण्याचं रहस्य कळालं, त्याच्याकडे संपत्ती नसू दे, त्याच्याकडे पैसा नसू दे, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र ढळणार नाही, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपणार नाही. आणि कोणाकडे किती काही संपत्ती असू दे, पण ज्याच्या घरात वाद आहे, ज्याच्या घरात विवाद आहे, भावासोबत, आई वडिलांसोबत, मित्रांसोबत, किती काही पैसा असू दे, ते आनंद, ते सुख त्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसत नाही आपल्याला. म्हणून बघा, खूप गरीब लोक, अगर झोपडपट्टीच्या लोकांकडे पण बघा, ज्यांच्याकडे संपत्ती नाही फारशी, पण त्यांना जर आपलं कुटुंब जपता आलं, आपले नातेसंबंध जर जपता जर आले, तर त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद बघायला भेटते. झोपडपट्टीतल्या माणसावरती देखील आनंद बघायला भेटते. तर हे सुख आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. हे सुख प्राप्त करता येणेच म्हणजेच आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य देखील आपण अबाधित करू शकतो. बघा, आपण शारीरिक आरोग्याला खूप महत्व देतो ना, मानसिक आरोग्याला आपण तेवढं महत्व देत नाही. पण मी बऱ्याचदा असं म्हणतो की शरीर महत्वाचं की मन महत्वाचं, शरीर आपल्या मनाला चालवतं की मन आपल्या शरीराला चालवतं, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि तो मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा समजून घेतलाच पाहिजे. पण माणूस म्हणून जगणारे आणि कोणत्याही व्यवसायात काम करणारे, ज्यांचा मानसशास्त्र नसेल, अशाही विद्यार्थ्यांनी, कारण की माणसं आहोत आपण, आणि आनंद हा काही फक्त मानसशास्त्राच्या विद्यार्थ्याचा अधिकार नाही आहे. आनंद प्राप्त करणं हे काही फक्त मानसशास्त्राच्या प्राध्यापकांचा अधिकार नाही आहे, त्यांचा ते काही जन्मसिद्ध हक्क नाही. आनंद हा जन्मसिद्ध हक्क सगळ्या लोकांचा आहे. गरिबांचा आहे, श्रीमंतांचा आहे, पैशावाल्यांचा आहे, अशिक्षित लोकांचा आहे, शिक्षित लोकांचा आहे, जो जगाचा सगळ्यात श्रीमंत आहे त्याचा देखील आहे. बिल गेट्स, खूप पैसे कमावले ना बिल गेट्सने, जगाचा सगळ्यात श्रीमंत झाला. त्याला बिल गेट्स फाउंडेशन निर्माण करावं लागलं. ज्या नोबेल प्राइजची आपण चर्चा करतो, जे नोबेल प्राइज जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नोबेल प्राइज मानलं जातं, खूप पैसा कमवला नोबेलने, आणि पैसा कमवल्यानंतर त्याला समजलं की मी कशातून पैसा कमावला,
मी ज्या माध्यमातून पैसा कमवला त्या माध्यमातून किती लोक मेले, किती लोकांचे जीव गेले, आणि म्हणून नोबेलला जागृती झाली, त्याचा आत्मबोध जागृत झाला, त्याची सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली, आणि मग नोबेलने जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नोबेल प्राइज घोषित केलं. त्याच्या संपत्तीचा एक भाग त्याने त्या नोबेल प्राइज साठी दिला. का तर जग आनंदायी बनण्यासाठी जगामध्ये शांतता खूप महत्वाची आहे. युद्ध करून, माणसाला मारून शांतता नाही प्राप्त करतायत. सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट म्हटलं तर त्याला भारतीय इतिहासामध्ये खूप महत्वाचा राजा आहे सम्राट अशोक. सिकंदर, त्याला पूर्ण जग जिंकायचं होतं. मेल्यानंतर काय केला, दोन्ही हात त्याने सांगितलं होतं की मी ज्यावेळेस मेलो त्यावेळेस माझे दोन्ही हात असे बाजूला ठेवा, लोकांना दिसले पाहिजेत मी खाली हात आलो होतो, खाली हातच चाललोय. तर या लोकांना आत्मबोध प्राप्त झाला. आपल्याला कधी आत्मबोध होईल? भले आपल्याला संपत्तीचा नको, पण किमान आपल्याला आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या भावासोबत, आपल्या बहिणीसोबत, आपल्या मित्रांसोबत, आपण ज्या सहकाऱ्यांसोबत नोकरी करतो त्या सहकाऱ्यांसोबत आनंदाने जरी जगता आलं ना मित्रांनो, तरी आपण मानसिक आरोग्य निरामय करू शकलो. बघा, एखादी समस्या भांडण करूनही सोडवता येते आणि एखादी समस्या संवादाने सोडवता येते. संवाद कदाचित थोडासा कष्टाचा मार्ग असेल, थोडासा तोट्याचा मार्ग असू शकते, कष्टाचा मार्ग असू शकते, पण लक्षात ठेवा जीवनातला शॉर्टकट नेहमी महागात पडू शकते. ज्यांनी शॉर्टकटने संपत्ती मिळवली ती संपत्ती कधी ना कधी तरी जाणार, शाश्वत नाही. संपत्ती शाश्वत नाही, लक्षात घ्या. संपत्ती ही उंचावलीचा खेळ आहे. आज आपल्याकडे आहे, उद्या कधी जाऊ शकते. पण तुमचं आनंदाने जगणं, ज्या लोकांसोबत तुम्ही आनंदाने जगलात, तुमच्याकडे संपत्ती असो अथवा नसू दे, पण हे लोक, ज्या लोकांनी तुम्हाला साथ दिली, तेच लोक तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद देऊ शकतात. पैसा नाही देऊ शकत. मला जर का अटॅक जर का आला तर माझ्याकडे किती काही पैसे असले, पण माझ्याकडे फोन नाही आहे, माझ्याकडे कम्युनिकेशनचं कुठलंही साधन नाही आहे, आणि माझ्या आजूबाजूला कोणीच माणूस नाही आहे, आणि मला अटॅक आला, तर माझा बँक बॅलन्स काही काम करू शकणार नाही. लक्षात ठेवा, माझी संपत्ती माझ्यासाठी काही काम करू शकणार नाही. पण माझ्या अवतीभोवती लोक आहेत आणि त्यांना कळालं की यार डोंगरे सरांना अटॅक आलेला आहे, लगेच उचलून घेऊन जातील. भले ते पैसे विचार करतील डोंगरे सरांचे पैसे आहेत की नाही याचा विचार नाही करणार, ते माझ्या मित्रांना फोन करतील, माझ्या घरच्या लोकांना फोन करतील. म्हणून माणसं महत्वाची आहेत मित्रांनो, माणसं जपा. याचा अर्थ असा अजिबात नाही की पैसे कमवायचे नाहीत, कमवा, पदासाठी संघर्ष करा, प्रगतीसाठी संघर्ष केला, हा तर खरा पुरुषार्थ आहे. पण तो पुरुषार्थ साबित करत असताना, तो संघर्ष करत असताना आपल्या आजूबाजूला ज्या लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं त्यांचा विश्वासघात करू नका, त्यांचा अपेक्षाभंग करू नका. आनंदी जीवन आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना टाळून नाही जगू शकत, लक्षात ठेवा. निरोगी आयुष्य, तुम्ही म्हणाल प्रश्न मध्ये सुटून गेला, शरीर महत्वाचं की मन महत्वाचं? तर मी हा प्रश्न थोडा वेगळ्या अनुषंगाने विचारतो. कुणीतरी एका विद्यार्थ्याने जर उत्तर दिलं तरी चालेल. वेगळ्या अनुषंगाने विचारतो की मी म्हणतो की ड्रायव्हर महत्वाचा की गाडी महत्वाची? ड्रायव्हर. ड्रायव्हर सर. का बरं महत्वाचा ड्रायव्हर? कारण जीव सर आणि आयुष्यातून एकदाच भेटतो. ड्रायव्हर महत्वाचा असं काही म्हणतात. जगदीश पाटील नावाचा विद्यार्थी आहे, एसपीडीएमचा विद्यार्थी आहे. हो सर, मी सांगतो सर. सर ड्रायव्हर कधी वाचला नसता, तो अनेक गाड्या ड्रायव्हिंग करू शकतो, पण ड्रायव्हरच कधी वाचला तर जीव त्या दुसरं गाडी राहून काही फायदाच नाही. ओके, थँक्यू बेटा, थँक्यू. तर मित्रांनो, जगदीशचं म्हणणं आहे की ड्रायव्हर महत्वाचा. आणखी बऱ्याच कोणीतरी त्याला सपोर्ट पण केला की ड्रायव्हर महत्वाचा. पण लक्षात घ्या, ड्रायव्हरला महत्व तेव्हाच आहे जेव्हा गाडी असेल, आणि गाडीला महत्व तेव्हाच आहे जेव्हा ड्रायव्हर असेल. तसंच आपल्या मनाचं आहे. मन आपल्या शरीराला चालवतं. मी बऱ्याचदा वर्गामध्ये पण सांगतो, आज पण आपल्याला सांगेन की आपण पाहतो डोळ्याने, पण डोळे आपले सर म्यूट झालाय तुम्ही. सर म्यूट झालाय तुम्ही. सर तुमचा माईक म्यूट झालाय. सर म्यूट आवाज नाही येत आहे.
आवाज येतो मित्रा? हो सर. हो हा. सर आता तर येतो. बघा, ड्रायव्हरला महत्व तेव्हाच आहे जेव्हा गाडी असेल, आणि गाडीला महत्व तेव्हाच आहे जेव्हा ड्रायव्हर आहे. तसंच मनाचं आणि शरीराचं नातं आहे मित्रांनो. शरीर आहे म्हणून मनाला महत्व आहे, आणि मन आहे म्हणून शरीर कार्य करताना आपल्याला दिसतंय. मी वर्गामध्ये पण सांगतो, आज देखील आपल्याला सांगेल की आपण जरी पाहत असलो डोळ्याने, पण काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं हे डोळे ठरवत नाही ना. कोण ठरवतंय? मन ठरवतंय, बरोबर ना? आपण चालत असलो पायाने, पण पूर्वेला जायचं की पश्चिमेला जायचं, उत्तरेला जायचं की दक्षिणेला जायचं हे पाय ठरवत नाही ना, मन ठरवतात. आपण भोजनाचा आस्वाद घेत असलो तोंडाने किंवा जिभेने, परंतु कोणत्या हॉटेलमधून खायचं, किती रुपयाचं खायचं, कोणता पदार्थ खायचा हे आपली जीभ ठरवत नाही, हे आपलं मन ठरवतंय. आणि मग हे आपलं शरीर चालवते. मग तुम्ही मनाला मेंदू म्हटलं तरी हरकत नाही, आणि मन म्हटलं तरी हरकत नाही. मनाचं जे कार्य आहे तेच मेंदूचं कार्य आहे, लक्षात घ्या. मेंदू जे कार्य करते ना तेच कार्य मन करते. त्याला मन म्हटलं काय, मेंदू म्हटलं काय, फारसा फरक पडत नाही. तर मग आता शरीर महत्वाचं की मन महत्वाचं, सांगावं कोणीतरी मला. मन सर. मन मन महत्वाचं, पण तरी देखील आपण त्या मनाकडे दुर्लक्ष करतो. आपण शरीराचं, शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतो ना, जरासा ताप आला की आपण डॉक्टरला दाखवतो, पण आपल्या घरात भांडण झालं की आपण ना मानसशास्त्राच्या प्राध्यापकाला सांगत, ना आपल्या मित्राला सांगत, किंवा एखाद्या मैत्रिणीसोबत, एखाद्या मित्रासोबत भांडण झालं, आपण त्या भांडणाचा ताण सहन करतो. त्या भांडणातून आलेला अबोला आपण सहन करतो, त्यातून आलेलं नैराश्य आपण सहन करतो. पण नाही तो आपल्या आई वडिलांना सांगत नाही, आपल्या भावाला सांगत नाही, आपल्या बहिणीला सांगत, आजी आजोबाला सांगत, किंवा ज्याला आपण प्रिय म्हणतो, ज्याच्यावरती आपला विश्वास आहे, त्यांना आपण शेअर नाही करत. तर हेच तर मानसिक आरोग्य आहे. आपण का बरं चिडचिड करतोय, नैराश्यात का जगतोय, संताप का बरं करतोय आपण? आपल्याला का बरं काही जातीच्या लोकांविषयी भेदभाव करा असा वाटतो, त्यांच्याविषयी का बरं संताप येतो? अरे तेही माणसंच आहे. तर ते मानसिक आरोग्याचं लक्षण नाही मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा शांततेत संवाद केल्यास तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळच येणार नाही. कोणत्याही जातीचा माणूस असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही रंगाचा असो, मुलगी असो की मुलगा असो, वयाने म्हातारा असो की बालक असो, आपण माणसं आहोत. माणसाने माणसासारखं जगलं पाहिजे. हाच खरा माणुसकी धर्म आहे, आणि या माणुसकी धर्मातच मानसिक आरोग्य सामावलेलं आहे. या माणुसकी धर्मातच मानसिक आरोग्य सामावलेलं आहे. धर्म ना हिंदू बौद्ध है, धर्म ना मुस्लिम जैन. लक्षात घ्या, धर्म ना हिंदू बौद्ध है, धर्म ना मुस्लिम जैन. धर्म मन की शुद्धता, धर्म मन का सुख चैन. कोणताही धर्म आपल्याला शत्रुत्व करायला शिकवत नाही, कोणताही धर्म आपल्याला माणसं मारायला शिकवत नाही, कोणताही धर्म आपल्याला नफरत करायला शिकवत नाही. प्रेम शिकवतो, सदाचार शिकवतो, नीती शिकवतो ना. तर त्यातच आपलं मानसिक आरोग्य सामावलेलं आहे. आपण माणसं आहोत. सगळ्या माणसाशी आपल्याला माणसासारखं वागता आलं पाहिजे. घरात देखील, बाहेर देखील, मित्रांमध्ये देखील, ऑफिसमध्ये देखील, बाजारात देखील, आणि कुठेही जिथे आपण माणूस म्हणून जातो त्या सर्व ठिकाणी आपल्याला माणसासारखं जगता आलं पाहिजे, प्रेमाने जगता आलं पाहिजे, आनंदाने जगता आलं पाहिजे. हाच तर खरा माणुसकी धर्म आहे. याच्यातच आपलं मानसिक आरोग्य सामावलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी अगोदरच सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो. बायकोन आपल्या मनाच्या विरुद्धात वागली, मैत्रीण आपल्या मनाच्या विरोधात वागली, मित्र आपल्या मनाच्या विरोधात वागला, मुलं आपल्या मनाच्या विरोधात वागली. काही घरामध्ये बापाला आपल्या मुलांनी बापाची अशी इच्छा असते की आपल्या मुलांनी इंजिनियर बनावं, आणि मुलाची इच्छा असते की नाही मला पेंटर बनायचं आहे, मला चित्रकार बनायचं आहे. बाप म्हणतो चित्र काढून काय पोट भरणार आहे, क्रिकेट खेळून काय पोट भरणार आहे. सचिन तेंडुलकरला त्याचे वडील म्हणत होते नाही का. पण खऱ्या अर्थाने आपल्या मुलाला समजून घेत जर आपण त्याला त्याचं करिअर जर घडू दिलं तर त्याला त्याचं स्वतःचं जीवन देखील आनंदाने जगता येईल, आणि आपल्याला देखील आनंदाने जगता येईल. घरात वादच निर्माण होणार नाही, घरातला आनंद कमी होणार नाही, सुख कमी होणार नाही. तर मुलांच्या काय अपेक्षा आहेत त्या पण आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्या अपेक्षा समजून घेत
जिथे त्याला कळत नसेल, जिथे त्याला समजत नसेल, तर तिथे आपण हस्तक्षेप केला पाहिजे. एक पालक म्हणून, एक बाप म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक मित्र म्हणून. परंतु आजकाल काही महिला, जसं पवार सरांनी सांगितलं, की काही महिलांची इच्छा असते की माझ्या मुलाने माझ्या पसंतीचीच मुलगी केली पाहिजे, माझ्या मुलीने माझ्या पसंतीचाच पुरुष शोधला पाहिजेत किंवा नवरा शोधला पाहिजेत, असे सगळे पालक हट्ट धरतात. आणि जर एखाद्या मुलीने जर स्वतःहून जर का एखाद्या मुलासोबत लग्न जर का केलं, तर कॉलनीमध्ये किती चर्चा, बापरे त्याच्या मुलीने असं केलं, त्याच्या मुलीने असं केलं, किती चर्चा. पण मित्रांनो, आपणच आहोत ना ते आपल्या मुलांचा इच्छा अपेक्षांचे गळा घोटणारे, आपल्या जीवनातला आणि त्यांच्या जीवनातला आनंद कमी करणारे. काही पालक आपल्या मुलांना मेलेलं पाहणं पसंत करतात. त्यांच्या आवडीचा जर जोडीदार निवड जर दिला नाही तर ते बिचारे आत्महत्या करतात आणि मग त्यांचं मेलेलं प्रेत पाहणं पसंत करतात. मेलेलं प्रेत पाहण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ना, त्यांना जगू द्या. हे सर खरं मानसिक आरोग्य आहे. इथून तर खरं सुरुवात होते नैराश्याला. ज्या नैराश्याची थीम आज मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा ज्या काही मानसिक आरोग्यामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनाने आयोजित केलेली आहे. इथूनच तर नैराश्याची सुरुवात होते. हे आपण समजून घ्यायला तयार नाही. आणि मग आपण म्हणतो की मानसशास्त्र काय, तर मानसशास्त्र फक्त वेळाचा. हे कॉमन जीवनातले प्रश्न आहे, तुमच्या आमच्या जीवनातले प्रश्न आहे. मानसशास्त्र शिकवणाऱ्या लोकांच्या जीवनातले प्रश्न नाही. जो माणूस म्हणून या पृथ्वीतलावरती जगतो त्या सगळ्या लोकांच्या जीवनातले प्रश्न आहेत. ज्यांचा मानसशास्त्र नाही त्यांच्या जीवनातली पण आहे, आणि ज्यांच्या जीवनात ज्यांनी मानसशास्त्र घेतलं त्यांच्या पण जीवनामध्ये आहे. तर हे सगळं होणार. मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये किती पडला, रनिंग करता करता तुम्ही पडलात, चालता चालता तुम्ही पडलात, त्या पडण्याला महत्व नाही. तुम्ही जीवनात किती अपयशी झाला त्या अपयशाला महत्व नाही. यश अपयश उंचावलीचा खेळा येणारच, जीवनातली चढउतार येणारच. कधीतरी एखादा आजार पण येणार, कधीतरी एखादी परीक्षा आपल्याला पास व्हायची आहे, ते परीक्षेतनी आपल्याला अपयश येणार. कोणाचं जे काही प्रेम असेल, अफेअर असेल ते तुटणार, ब्रेकअप होणार. ह्या गोष्टी होणारच आहेत आयुष्यामध्ये. चढ उतार हे आयुष्याचं सूत्रच आहे. कधी चढ येणार तर कधी उतार येणार. म्हणून उतार आला म्हणजे खूप आनंदाने हुरडून जायचं नाही, आणि चढ आला म्हणजे खूप दुःखाने लिडून पण जायचं नाही, कणत पण बसायचं नाही. म्हणून जीवनात तुम्ही कितीदा पडले याला नाही महत्व, तुम्ही पडल्यानंतर कितीदा उभे राहिलेत, कितीदा चालू लागलेत, कितीदा पडू लागलेत, त्याला खूप महत्व आहे. तुमच्या जीवनात आजार पण येणारच, हो येणारच. जोही माणूस जन्माला आला त्याच्या जीवनात छोटा मोठा आजार पण येणारच. परंतु त्या आजारातून तुम्ही किती सावरले हे खूप महत्वाचं. आणि ते का बरं आजारपण आलं, तर एक मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी सांगतो, त्या आजारपणाला आपण स्वतः जबाबदार असतो. जे आपण संबंध बिघडवतो ना, रिलेशन बिघडवतो ना, घरामध्ये, बाहेर, मित्रांमध्ये, ऑफिसेसमध्ये, त्या नात्याचा जे काही बिघडलेला नात्याचा जे काही ताण आहे, त्या बिघडण्याच्या नात्याच्या ताणामुळेच, टेन्शनमुळेच हृदय विकाराचा झटका येतो. डॉक्टर देखील मानतात आज. विचारा डॉक्टरला जाऊन, एखाद्या कार्डिओलॉजिस्टला जाऊन विचारा, जर तुम्हाला जर अटॅक जर का आला तर तो डॉक्टर तुम्हाला पहिल्यांदा विचारतो, तुम्ही जास्त टेन्शन घेता का सर? पहिला प्रश्न त्याचा तो असतोय, तुम्ही जास्त ताण घेता का सर? एखाद्याला जर हार्ट अटॅकचा जर झटका जर आला, पहिल्यांदा त्याला कार्डिओलॉजिस्ट तो प्रश्न करताना आपल्याला दिसतो. तर जीवन कसं आनंदाने जगायचं, म्हणून आजारपण देखील आपणच आपल्या जीवनात ओढून घेतो. सुख आपल्या जीवनातलं आपणच कमी करतो. सुखाने जगण्यासाठी पैसा नाही लागत, लक्षात ठेवा. जगण्यासाठी पैसा लागतो निश्चित. जीवन जगण्यासाठी आपल्या जे काही बेसिक गरजा आहेत त्या बेसिक गरजा भागण्यासाठी पैसा निश्चितच पाहिजे. पण आनंदाने जगण्यासाठी पैसा नाही लागत. काय सकाळी 4 वाजता उठून रनिंग करायला पैसा मोजावा लागतो का? काय सकाळी उठून 4 वाजता जिमला जायला पैसा लागतो का? काय सकाळी उठून 4 वाजता फिरायला, रस्त्याने फिरायला जायला 3 किलोमीटर 6 किलोमीटर फिरायला का पैसा लागतो का? काय श्वास मोकळा घ्यायला पैसा लागतो? आपल्या बायकोशी प्रेमाने बोलायला पैसा लागतो का? आपल्या भावाशी, आपल्या आजीशी बोलायला पैसा लागतो का? नाही ना लागत. जीवन जगण्यासाठी पैसा मान्य आहे. मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी सांगू इच्छितो आपल्याला, जीवन जगण्यासाठी पैसा पाहिजेतच, पण आनंदाने जीवन जगण्यासाठी पैसा लागत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. बिना पैशाचा देखील आपण आनंद मिळू शकतो. आपल्याला असं वाटतं की मी एखादी ऑडी गाडी घेतली, BMW घेतली म्हणजे खूप मी सुखी होईल.
जोपर्यंत आपली ऑडी जुनी होत नाही तोपर्यंत आपण आनंदी. शिरपूरमध्ये कोणाचीच ऑडी नाही ना, माझीच आहे. ओके, माझा सगळ्यात मोठा बंगला आहे. जोपर्यंत माझा बंगला इतर लोकांच्या बंगल्यापेक्षा मोठा दिसतो, सुंदर दिसतो, तोपर्यंत मला आनंद आहे. पण जेव्हा माझ्या शेजाऱ्याचा बंगला माझ्यापेक्षा उंच व्हायला लागतो, मोठा व्हायला लागतो, आनंद कमी होतो ना. पण शेजाराचा पण मोठा हो, माझ्या मित्राचा पण मोठा हो, माझ्या भावाचा पण मोठा हो, माझ्या बहिणीचाही बंगला मोठा हो, ही मनोकामना करायला पैसे लागत नाही ना, लक्षात घ्या. म्हणून जगण्याचा जो काही आनंद आहे तो जगण्याचा आनंद आणि आपलं जे काही मानसिक आरोग्य आहे ते मानसिक आरोग्य निरामय बनवण्याचं जे काही ध्येय आहे ते आपल्या हातात आहे मित्रांनो. म्हणून संकल्प करा. मी माझ्या मित्रांसोबत, मी माझ्या घरामध्ये, मी माझ्या आईवडिलांमध्ये, मी माझ्या शिक्षकांसोबत रिस्पेक्ट, आनंदाने, आदराने मी राहील. मी स्वतः देखील प्रेमाने जगेल. बघा, आपण काळी पेटी आहे, काळी पेटी आपण उगवतो. तर काळी पेटी अगोदर कोणाला जाळते हो? सगळ्यात प्रथम कोणीतरी द्या उत्तर मला. स्वतः काळीलाच. अगदी बरोबर. जी मातीची जी काही काळी आहे अगोदर ती स्वतःला जाळते आणि नंतर तिच्या परिसरामध्ये तिच्या सभोवताली जे काही येणारे जे काही मग ओलं असेल की वाळलेलं असेल, सुकलेलं असेल, त्या सगळ्या गोष्टींना ती जाळते. पण ती अगोदर स्वतःला जाळते. तर त्या अगोदर आपल्या स्वतःला जाळते, लक्षात घ्या. म्हणून जेव्हा जेव्हा आपण द्वेष करणार, मत्सर करणार, संताप करणार, तर अगोदर आपण आपल्या स्वतःचं नुकसान करतो. आपण आपल्या अगोदर स्वतःची शांती भंग करतो. आपण आपल्या स्वतःचा समाधान, आपल्या स्वतःचा आनंद आपण घालवतो आणि नंतर आपण दुसऱ्याचा आनंद घालवतो. लक्षात घ्या. ज्या दिवशी आपलं भांडण झालं त्या दिवशी आपलं मन कशातच लागत नाही ना, चित्त आपलं कशातच लागत नाही ना. तर अशा पद्धतीने जर आपल्याला आपलं जीवन असं जर आनंदाने जरी जगता आलं मित्रांनो, तर आपण आपलं मानसिक आरोग्य सहज सुजलाम सुफलाम बनवू शकतो. आपण स्वतः आनंदी राहू शकतो आणि आपल्या सहवासातले जे लोक आहेत, मित्र आहेत, कुटुंब सदस्य आहेत, नोकरीमधले सहकारी आहेत, त्या सगळ्या लोकांना आपण आनंद देऊ शकतो. लोकांना टाळून आपण आनंद साजरा करू शकत नाही. या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली. थोडंसं वेळेपेक्षा जास्त बोललो असेल कदाचित, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय बचुडे सरांनी, आदरणीय डी.आर. पाटील सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. तुम्ही देखील मला शांततेने ऐकलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि निरामयी आरोग्यासाठी परत शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अश्विनी. धन्यवाद सर. आपणही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करून दिले, त्याबद्दल आपले धन्यवाद.